आपलं हा स्टार्ट करण्याआधी ठीक आहे. तर इंटरव्ह्यू मध्ये काय प्रॉब्लेम येतात. आता आपण जेवढे फॉर्म्युले झालेले आहेत, ठीक आहे. तर आपल्याला लगेच काय सांगतो आपण व्ही लुकअप एच लुकअप एवढंच सांगतो. ऍडव्हान्स एक्सेल म्हणल्यानंतर आपल्याला काय तर तो विचारतो की ऍडव्हान्स मध्ये काय येते तुम्हाला. असं भरपूर आहेत की लगेच व्ही लुकअप एच लुकअप सांगितलं की स्टॉप होता तुम्ही. मग किती यूज केलेले तर तुम्ही व्ही लुकअप यूज केलाय बरोबर. व्ही लुकअप आहे, एच लुकअप आहे, त्याच्यानंतर पिवट आहे. असं स्पीड न टाका सांगता आलं पाहिजे. पिवट आहे, त्याच्यानंतर इंडेक्स आहे, मॅच आहे, कंडिशनल फॉर्मॅटिंग आहे, कंडिशनल आहे, त्याच्यानंतर इफ कंडिशन आहे, त्याच्यानंतर लॉजिकल म्हणजे ऑपरेटर म्हणू शकतो आपण त्या सगळेच आले. लॉजिकल लॉजिकल ऑपरेटर, त्याच्यानंतर काउंट आहे, काउंट इफ आहे, त्याच्यानंतर सम आहे, सम इफ आहे, डेट फॉर्मॅट आहे, टेक्स्ट फॉर्मॅट आहे, त्याच्यानंतर अवरेज आहे, त्याच्यानंतर अजून काय मिनिमम हे सोपं. आणखीन काय मिनिमम मॅक्झिमम, त्याच्यानंतर टेक्स्ट जोडण्यासाठी काय करतो आपण कॉनकॅट किंवा कॉनकॅटिनेट. त्याच्यानंतर अप्पर लोअर आहे, त्याच्यानंतर टू डे फंक्शन आहे, त्याच्यानंतर नाऊ फंक्शन आहे. असे चार्ट फंक्शन आहे. पिव्होट टेबल मध्ये पिव्होट टेबल वेगळं चार्ट वेगळं. चार्ट आहे, त्याच्यानंतर स्लायसर आहे, त्याच्यानंतर डेटा सेपरेशन आहे, डुप्लिकेट रिमूव्ह आहे, डेटा व्हॅलिडेशनचा एक महत्वाचा पॉईंट आहे. असे खूप काही पॉईंट त्यानं बस समजलं म्हणलं पाहिजे तोपर्यंत तुम्ही सांगितलं पाहिजे. कन्फ्युज होता तुम्ही सगळं शिकलेलं आहे पण तुम्ही आठवत नाही अशा टायमाला ब्लँक होत. तर एक वेळेस काय करायचं इंटरव्ह्यूला जायच्या आधी किंवा पूर्ण फॉर्मॅलिटी एकदा लिस्ट म्हणजे कमीत कमी त्यातले 10 तरी तुम्हाला फास्ट सांगता आले पाहिजे. त्यांना विचारल्यानंतर तुम्ही सांगू शकता बा इंडेक्सचा वापर काय असं काय. पण तुम्हाला स्वतःला लिस्ट सांगता आली पाहिजे की काय काय यूज केलेलं आहे. मग 4-5 असे कंडिशनल महत्वाचा पॉईंट आहे तो आलाच पाहिजे. पिव्होट टेबल महत्वाचा आहे तो आलाच पाहिजे. व्ही लुकअप एच लुकअप आलं पाहिजे. इंडेक्स मॅच महत्वाचाच आहे. काउंट इफ सम इफ महत्वाचा आहे. त्याच्यानंतर अवरेज पण महत्वाचं आहे. डेट फॉर्मॅट महत्वाचा आहे. ठीक आहे. तर अशा जे आहे ते जेवढे काही फॉर्म्युले झालेले आहेत ते सगळे ए टू झेड एकदा लिहायचं आणि त्याचा लिस्ट लिस्ट मध्येच लगेच सांगता आलं पाहिजे किंवा त्याचं एखादी सिंटॅक्स तुम्ही स्वतः एक्झाम्पल म्हणून घ्यायचं त्याचं सिंटॅक्स जरी तयार केली की याचं काय वर्क आहे किंवा एखादी सेंटेन्स तुमच्या माहितीनुसार तिथं लिहायचं की याचा वापर काय पिवटचा काय चार्टचा वापर काय काय डिस्प्ले होतं. तर हे सांगता आलं पाहिजे म्हणजे तो तो विचारतो ऍडव्हान्स एक्सेल झालंय तुझं काय. ऍडव्हान्स एक्सेल मध्ये काय परत आपण बघणार आहे व्हीबीए. ठीक आहे. मायक्रो मॅक्रो आणि व्हीबी हे दोन परत ऍड करून सांगायचे. मायक्रो मध्ये आपण रिपोर्ट ऑटोमेशन साठी यूज करतो. व्हीबी मध्ये ऑटोमेशनच असतं पण मायक्रो मध्ये रेकॉर्डिंग होतं ऑलरेडी आणि व्हीबी मध्ये आपण मॅन्युअली कोड लिहितो. ठीक आहे. त्याच्यामध्ये व्हीबी मध्ये फंक्शन यूज करतो आणि त्याच्यामध्ये काय करतो आपण सब सब क्युरीज फायर करतो म्हणजे ऑलरेडी आहे त्याच सब क्युरीला काय करतो आपण क्लिक इव्हेंट वरती काम जे करतो ते मायक्रोज मध्ये असतं म्हणजे रेडीमेड आहे. त्यालाच रेकॉर्डिंग स्टार्ट करतो आपण कलर वगैरे सगळ्या गोष्टी चेंज करतो ते मायक्रो मध्ये येतं. आणि तीच कन्सेप्ट जर आपल्याला व्हीबी मध्ये करायचं असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी काय आहे तिथं प्रत्येक स्टेटमेंट फॉलो करावं लागतं की कोडिंग आहे. स्टेप बाय स्टेप काय कन्सेप्ट तुम्हाला करेल एखाद्याला मॅथमॅटिकल असेल अर्थमॅटिक ऑपरेशन असेल कलर असेल तर त्या सगळ्यांसाठी तुम्हाला कोड लिहावा लागतो तो व्हीबीएचा पार्ट आहे. ते असं सांगता आलं मायक्रोचा डिफरन्स काय आणि व्हीबीएचं काय सेम वर्क आहे. फक्त याच्यामध्ये रेडीमेड काम होते. कोड ऑटोमॅटिक लिहिला जातो रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही जे जे क्लिक इव्हेंट करताय तो मायक्रोमध्ये तुम्ही फक्त क्लिक इव्हेंटला काम करताय लॉजिक डोक्याचं काहीच नाही. जे पुढे दिसतंय तेच कलर चेंज करणे फॉन्ट चेंज करणे त्याचा टेक्स्ट वाढवणे. मग याला रेकॉर्डिंग तुम्ही स्टार्ट टू स्टॉप पर्यंत करताय तर त्याच्या बॅकग्राऊंडला काय करतो मायक्रो कोड लिहितो स्वतः.
आणि तो कोड तुम्हाला मॅन्युअली जर लिहायचा असेल तर तो व्हीबीए मध्ये जाऊन लिहितो आपण. कशामध्ये? व्हीबीए मध्ये. व्हीबीए मध्ये दोन टाईप आहेत, मॉड्यूल आणि फॉर्म. ठीक आहे. मॉड्यूल मध्ये काय कोड लिहिता येतो जे डायरेक्ट एक्सेल वरती काम करतं. म्हणजे तुम्ही जी एक्सेल शीट आहे त्याच्यावर चेंजेस होतात. आणि युजर फॉर्म मध्ये काय होतं, आपल्याला एक फॉर्म डिझाईन करता येतो. आणि त्या प्रत्येक फॉर्मच्या डिझाईन वरती आपण कोड लिहितो. फॉर एक्झाम्पल की स्टुडंटची डिटेल्स आहे, मग ऍड झालं पाहिजे, सेव्ह झालं पाहिजे, डिलीट झालं पाहिजे. तर ते ज्या कमांड बटन असतात त्या बटन वरती काय करतो आपण, कोड लिहितो त्या बटनला पर्टिक्युलर. म्हणजे एक स्वतः आपण फॉर्म डिझाईन करतो. तिथं ऑलरेडी सगळे ड्रॅग अँड ड्रॉपचे ऑप्शन असतात. ते घ्यायचं आणि फक्त डिझाईन करायचं. टेक्स्ट बॉक्स लिहिण्यासाठी, त्याच्यानंतर कमांड बॉक्स, चेक बॉक्स, त्याच्यानंतर ग्रुप बॉक्स, त्याच्यानंतर बुलेट बॉक्स. हे सगळे गोष्टी तिथं रेडीमेड आहेत. ते आपण व्यवस्थित डिझाईन करतो फॉर्म. जसं की तुम्ही ऍडमिशन फॉर्म केलं होतं तसं युजर फॉर्म मध्ये पण ऑलरेडी रेडीमेड घेऊन युजर फॉर्म बनवता येतं. आणि त्याच्या बटन वरती फायर करून आपण काय करतो, कोड लिहितो. हे दोघातला फरक आहे. आणि मॉड्यूल मध्ये जे कोड लिहितो ते डायरेक्ट तुमच्या एक्सेलच्या स्क्रीनवर चेंज होतं. त्याला रन केलं की तिथं टेक्स्ट पण टाईप होतो रेडीमेड, त्याचा कलर बदलतो, सगळं होतं. आणि फॉर्म मध्ये काय होतं, एक फॉर्म जेव्हा तुम्ही रन करता तर एक स्क्रीनवरती एक ऍप्लिकेशन कशी तयार होते आपली, तशी त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन पण तयार करता येत तुम्हाला. म्हणजे समजा स्टुडंटचे डिटेल्स आहे किंवा एखाद्या हॉटेलचं बिल जनरेट करताय तुम्ही, तर कस्टमर नेम, ऑर्डर काय काय केलंय, त्याचं टोटल प्राइस, हे कॅल्क्युलेशन होण्याचं काम पण त्या युजर फॉर्म मध्ये करता येतं. ठीक आहे. तर असं म्हणजे थोडंफार तुम्ही जर एक्स्ट्रा सांगितलं तर त्याला वाटतं की हा याला सगळं येतं. तुम्ही जर लुकअप आणि याची लुकअप हे बेसिक आहे, दोन कोणी सांगतो. त्याच्या पुढे काहीतरी बोललं पाहिजे, म्हणजे तो हँग झाला पाहिजे पुढचा. भली करून दाखवता येत नाही पण प्रॅक्टिकल ओरली तरी तुम्ही बोलू शकता. म्हणजे बोलण्यावरती पण कॉन्फिडन्स समजतो बा ह्याला केलेल्यावर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुमची टेस्टच होते असं नाही. काही ठिकाणी तुमचं ओरल वर सिलेक्शन होतं, मग तुम्ही तिथं कमी पडता. येते सगळं, टेस्टला 100% सोडू शकता तुम्ही. पण ते ओरल मध्ये तुम्ही घाबरल्यासारखं करताय किंवा तो विचारतोय, तुम्ही सांगताय असं होईल. म्हणजे अशा दोन कन्सेप्टचे पण तुम्हाला चान्स भेटू शकतो. असं नाही की प्रत्येक ठिकाणी टेस्टच असते. तर काही क्लायंट असे असतात की त्यांना डायरेक्ट ओरली राऊंड करतात. ओरली राऊंड मध्ये तुम्हाला क्रॉस करून ते चेक करतात. आणि तिथं पण समजतं तुम्ही लाईव्ह काम केले का नाही. तुमच्या बोलण्याचा कॉन्फिडन्स जे आहे तेच दाखवून देतं की काम केले का नाही. त्याच्यामुळे बोलत असताना पण या गोष्टी प्रिपेअर करायच्या. ऍडव्हान्स एक्सेल म्हणजे खूप फॉर्म्युलेची लिस्ट सांगता आली पाहिजे तुम्हाला. मग त्याची एक लिस्ट बनवा आज घरी गेल्यानंतर. काय काय शिकलात आजपासून ते फक्त नाव हेडिंग लिहा फक्त. म्हणजे जेणेकरून जेव्हा बी तुम्ही जाताय ते पेज एकदा वाचून जायचं. ठीक आहे. तर त्याचा वापर काय ओरली सांगायचं, करून नाही दाखवायचं काय. टेस्ट असल्यानंतर तुम्ही क्रॅक करणारच आहे. तर हे दोन्ही टाईपचे तुम्हाला इंटरव्ह्यू होऊ शकतात त्या ठिकाणी. तर दोन्ही तयारी ठेवा. मी असं विचारल्यानंतर दोन चार सांगितलं की थांबलं, याचा वापर काय त्याचा वापर काय, तर त्या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतो. मग सिलेक्शन नॉलेज असून तुमचं सिलेक्शन होत नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, अटेंडन्स. ठीक आहे. अटेंडन्स शीट एक रेडीमेड आहे पण ही नाही यूज करायची, आपल्याला बनवायचं. त्याच्यातला फक्त आपल्याला डेटा घ्यायचा, एम्प्लॉय आयडी, एम्प्लॉई नेम, डेट ऑफ, म्हणजे तुम्ही लिहू शकता पण एवढा डेटा रेडीमेड घेण्यापेक्षा इथला घ्या. बाकीचं जे कन्सेप्ट आहे ते आपल्याला स्वतः तयार करायचं. ठीक आहे. तर एक मंथ, आता हा डिसेंबर मंथ आहे बरोबर. तर याच्यासाठी काय करायचं, कंट्रोल एन करून मी न्यू फाईल करतो. ही फाईल तुम्हाला दिली जाईल. तर कंट्रोल एन त्याच्याशी कनेक्टेड होते ते फॉर्मॅटिंग तुम्हाला इथं करायचंय ते चेक करू. असं नाही म्हणत की अॅक्युरेटच आलं पाहिजे, पण त्या टाइप सिम्पल पण बनवू शकता तुम्ही. याचा रेफर न करता पण आपल्याला तुमच्या आयडियानुसार पण बनवता येतं. तर याचा रेफरन्स घ्या किंवा तुमच्या मनाने पण बनवू शकता. मग कसं, याच्यातल्या या गोष्टी फक्त आपल्याला कॉपी करायच्या. ठीक आहे. तर फर्स्ट किती रो सोडलेले आहेत त्यांनी, 3 पर्यंत रो सोडलेले आहेत बरोबर. 3 नंतर काय 4 आणि 5 मध्ये वर्किंग टाईप केलेलं आहे. तर एम्प्लॉई आयडी, एम्प्लॉई नेम इथं फोर्थ एक सोडायचं.
आता काही चेंज नाही होणार. ठीक आहे, याच्यात काय कॅपिटल स्टार्ट करतो. एम्प्लॉई नेम, यूएसएचा फुल फॉर्म नसते म्हणा. तेच होते. पण युएसए नाही, ते युएएस आहे, तिनं काय उलट सांग. युएएस. ठीक आहे, एम्प्लॉई आय डी, सॉरी. त्याच्यानंतर काय दुसरं, एम्प्लॉई नेम. आणखीन काय, डेट ऑफ जॉईन, डेट ऑफ जॉईनिंग. आता हे ऑटोमॅटिक सेट झालं पाहिजे, हे जे होतंय ते. इथे एक ऑप्शन आहे, राईट क्लिक, व्ह्यू कोड. इथं काय यूज करायचं, ऍक्टिव्ह दिस वर्कबुक आहे ना. हम्म. दिस वर्कबुक डॉट एंटायर कॉलम. केलं एंटायर कॉलम. ऍक्टिव्ह आहे ना इथं, शेवटी ऍटोफिट. इथे एक ऑप्शन आहे एंटायर कॉलम. दिस वर्कबुक डॉट का डायरेक्ट सेल्स आहे. हे वर्कबुक पण घ्यायला लागेल ना, दिस वर्कबुक. सेल्स ऑप्शन येत नाही त्याच्या पुढे. त्याच्यानंतर लावा कंट्रोल ए अल्ट ओ सी ए. ठीक आहे, म्हणजे तेवढ्या पुरतं चेंज होत. हा ते. त्याच्यानंतर टीम लीडर. ठीक आहे, कॅप्स लॉक. असिस्टंट मॅनेजर. प्रोसेस स्टेटस. एवढं लिहिलं चालतं, प्रोसेस आणि स्टेटस. त्याची गरज नाही, कारण हे इथं इथं टाकणार आहे आपण, इथं दिलेलं आहे ना, इथं आहे. त्याच्यामुळे इथं काही गरज नाही, हे काउंटिंग साठी दिले पण ह्याचा वापर नाही. हे नाही घेतलं तरी चालतं, इथून पुढे बाकीचं हे यूज करायचं. नेक्स्ट काय, इथं मंथ आलं पाहिजे, बरोबर. मंथ साठी काय केलं त्यांनी, हा जो मंथ आहे तो इथं ऍक्सेस केलेला आहे, बरोबर. याला आपण ट्रॅक पण करू शकतो. इथं एक प्रोसेस आहे समजा, इथं इथं आपण गेलो, इथं डेट साठी काय फॉर्म्युला आहे आपला, इज इक्वल टू टुडे.
बरोबर, म्हणजे आज आज पण 1 तारीख पाहिजे ना आपल्याला, ह्याची गरज नाही. इज इक्वल, सॉरी, डायरेक्ट 0112.24. 25 अजून आलं नाही, पार्टी राहिली तुझी. ठीक आहे, त्याच्यानंतर हे शॉर्ट नेम आलं पाहिजे. त्यासाठी काय करतो आपण, इथं राईट क्लिक, फॉर्मॅट सेल, कस्टम मध्ये जातो. बरोबर, कस्टम मध्ये गेल्यानंतर काय, डेट फॉर्मॅट चेंज करतो. काय काय करतो, डी तिथं काय काय इयर घेतले का, मंथ आणि डेट दोनच आहे ना. आलं का, असंच आहे. याला ड्रॅग केलं तरी होते, पण प्रॉब्लेम काय, आता याच्यात काय होते चेक करा. इथं इथं जर तुम्ही डिसेंबर केलं मी आता, ते सगळं चेंज होतं. बरोबर, आपलं नाही होणार आता, का तर त्याला लिंक हे फॉर्म्युला यूज करावा लागेल. हा, ठीक आहे. मग याच्यासाठी ही डेट महत्वाची, ही डेट तिथं यूज करायची. तर एम्प्लॉई नेम जिथं आहे तिथं इथं घ्यायचं, पण त्याच्या आधी कलर करून टाका, कारण ते परत कलर चेंज झाला तर एवढं तरी चेंज करा, बाकीचं चेंज करता येईल. मग तिथं कोणता कलर दिलेला आहे, Ctrl+1. ठीक आहे, कलर मध्ये जर गेलात फिल कलर मध्ये, तर तुम्हाला इफेक्ट मध्ये जाऊन कलर देता येते, किंवा सिंगल कलरच आहे तिथं डार्क. मोर कलर मध्ये जर गेलात तर इथून तुम्हाला कलर भेटेल. हो. किंवा 2 कलर मध्ये तर नाही, एकच कलर आहे. ते असं. बरोबर, मग हे कॉपी करून घ्या सध्याला, कारण ह्याची गरज आहे एवढं. आलं, मग हे सिलेक्ट करायचं. चलो, याला पण सेम कलर साठी काय, याला Ctrl+F1, सॉरी फक्त वन, Ctrl+1. इथं सिलेक्ट केलेला कलर आले का नाही आले? हा कलर दिला होता, बरोबर. ओके, आला सेम टू सेम. ठीक आहे, आता इथं काय करायचं, याचं पण काय मिक्स आहे ना, हा दोन सोडलेले आहे त्याला. याला शिफ्ट करायला लागेल. कशाला, हा जो डेटा आहे, सॉरी डेटा, याला सिलेक्ट करा, Ctrl+X, कट, आणि एक सोडून पेस्ट करा. बरोबर, मग याच्यासाठी काय, हा मर्ज आहे. बरोबर, हा पण काय, मर्ज, मर्ज आहे सेंटर, डेट ऑफ जॉईनिंग पण काय, आणि सेंटर. बाकीचं काय मग ते सिंगल, हे सोड वरतीच ठेवायचं. फर्स्ट या सगळ्यांना सिलेक्ट करा आणि सेंटर. ठीक आहे, फुल फॉर्म सांगा. मला मॅसेज नाही करणार आता. ठीक, त्याच यूएस काय असणार फुल फॉर्म. हा, हो, रेकॉर्डिंग बंद करतो, काही चालू